अशोक चव्हाण थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार। दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानंतर भाजप राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करणार। उद्या चव्हाण राज्यसभेचा अर्ज भरण्याची शक्यता। चौथ्या उमेदवारामुळे काँग्रेसचं समीकरण बिघडण्याची शक्यता। अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला मुंबईत दाखल। दुपारी आमदार आणि नेत्यांसोबत बैठक। प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचं ऐकून पुढे जायचं असतं। नाना पटोलेंचं नाव न घेता अशोक चव्हाणांची सडकून टीका। निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने कोणतीही तयारी नसल्याचं लोकमतशी बोलताना वक्तव्य। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सर्व काँग्रेस आमदारांना फोन। उद्याच्या बैठकीसाठी मुंबईत बोलावलं। डॅमेज कंट्रोलसाठी पटोलेंचे प्रयत्न। राज्यसभेसाठी मवियाकडून कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यास शरद पवार आग्रही, तर सर्वाधिक मतं असल्याने आपला उमेदवार देण्यास काँग्रेस आग्रही। वीस फेब्रुवारीला राज्याचं विशेष अधिवेशन। सगळे सोयरे तरतुदीच्या अनुषंगाने मराठा आरक्षणावर कायदा पारित होण्याची शक्यता। राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार। राष्ट्रवादीतल्या सूत्रांची माहिती। देवगिरी निवासस्थानी संध्याकाळच्या बैठकीत आमदारांसोबत चर्चा करून नावाची घोषणा करणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पूर्ण। 15 फेब्रुवारीच्या आधी निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती। अजित पवार पुण्यातील गुंडगिरीला बळ देत आहेत। शरद पवार गटाचा आरोप। अजित पवारांची दादागिरी मोडून काढण्याचाही इशारा। शेतकरी संघटना आणि मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ। पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा मोर्चा आज दिल्लीत धडकणार। दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त। माघी गणेशोत्सव आणि अंगारकी योगनिमित्त राज्यभरातील गणेश मंदिरं सज्ज। भाविकांची सकाळपासूनच मोठी गर्दी। दगडूशेठ गणपती आणि सिद्धिविनायक मंदिरं सजली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।